नमस्कार मित्रांनो, एक्झाम क्रॅकर करंट अफेअर्स या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत 16 सप्टेंबर 2025चे टॉप 10 महत्त्वाचे प्रश्न जे सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी तुम्हाला उपयुक्त ठरतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। सगळ्यात आधी कालचा विचारलेला खास प्रश्न बघूया। तर कालचा प्रश्न होता, जगातील पहिले सिरामिक कचऱ्यापासून तयार केलेले पार्क ज्याचं नाव आहे अनोखी दुनिया हे कुठे उघडले गेले? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, बुलंदशहर उत्तर प्रदेश येथे। अनोखी दुनिया हे उत्तर प्रदेशातील बुलंदशहर जिल्ह्यातील खुर्जा येथे स्थित एक अनोखा सिरॅमिक वेस्ट पार्क आहे। हा पार्क वेस्ट टू आर्ट संकल्पनेवर आधारित आहे आणि सुमारे 80 टन सिरॅमिक कचऱ्यापासून तयार करण्यात आलेला आहे। खुर्जा हे भारतातील सिरॅमिक उत्पादनाचे केंद्र मानले जाते, त्यामुळे या पार्कला सिरॅमिक राजधानी म्हणूनही ओळखले जाते। या पार्कचे एकूण क्षेत्रफळ आहे सुमारे 2 एकर। साहित्य 80 टन सिरॅमिक कचऱ्याचा वापर या पार्कला बनवण्यासाठी करण्यात आला। सुमारे 100 कलाकृती ज्यात 28 प्रमुख स्थापना समाविष्ट आहेत या पार्कमध्ये बघायला मिळणार। निर्मिती केली याची 6 कलाकार आणि 120 कारागिरांनी। आणि आता सुरुवात करूया आपल्या टॉप 10 प्रश्नांना। आजचा पहिला प्रश्न आहे, अलीकडेच AI चालित XL AUV घोस्ट शार्क पाणबुडीचे अनावरण कोणत्या देशाने केले आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑस्ट्रेलिया, पर्याय क्रमांक सी। XL AUV घोस्ट शार्क ही एक मानवरहित स्वयंचलित पाणबुडी म्हणजेच ऑटोनॉमस अंडर वॉटर व्हेकल आहे। ही पाणबुडी रॉयल ऑस्ट्रेलियन नेव्ही आणि अँड्युरिल इंडस्ट्रीज या खाजगी संरक्षण कंपनीने एकत्रितपणे विकसित केली आहे। या प्रकल्पाचा उद्देश ऑस्ट्रेलियाच्या सागरी संरक्षण क्षमतांना बळकटी देणे असा आहे। ही पाणबुडी ऑस्ट्रेलियामध्येच विकसित करण्यात आली असून अलीकडेच तिचे औपचारिक अनावरण झाले आहे। यात आर्टिफिशियल इंटेलिजन्स प्रणाली बसवली आहे, ज्यामुळे ती मानवी हस्तक्षेपाशिवाय सुद्धा कार्य करू शकते। पुढचा प्रश्न, 10वा राष्ट्रीय आयुर्वेद दिवस म्हणजेच नॅशनल आयुर्वेदा डे कोणाच्या अध्यक्षतेखाली साजरा केला जाईल? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, द्रौपदी मुर्मू। या कार्यक्रमाची अध्यक्षता द्रौपदी मुर्मू भारताच्या राष्ट्रपती करणार आहेत। हा दिवस गोवा येथे साजरा केला जाणार आहे। 10वा जागतिक आयुर्वेद दिवस 23 ऑक्टोबर 2025 रोजी साजरा केला जाणार आहे। या कार्यक्रमाचे आयोजन आयुष मंत्रालय आणि अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान म्हणजेच AIIA यांच्या संयुक्त विद्यमाने होणार आहे। या वर्षाची थीम आहे आयुर्वेदा फॉर होलिस्टिक हेल्थ म्हणजेच सर्वांगीण आरोग्यासाठी आयुर्वेद। आजचा तिसरा प्रश्न, अलीकडे 4थी तटरक्षक जागतिक शिखर संमेलन म्हणजेच 4th कोस्ट गार्ड ग्लोबल समिट कुठे आयोजित करण्यात आले? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, रोम, इटली येथे। हे संमेलन 11 ते 12 सप्टेंबर 2025 या दिवशी पार पाडण्यात आले। स्थळ होतं रोम, इटली येथे हा कार्यक्रम पार पाडण्यात आला। याचे आयोजक होते इटली आणि जपान तटरक्षक दलांच्या सह अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला। याचे उद्दिष्ट होते सागरी सुरक्षा, पर्यावरण संरक्षण, शोध आणि बचाव आणि समुद्री कायदा अंमलबजावणी यासारख्या महत्त्वाच्या विषयांवर जागतिक सहकार्य वाढवणे। यामध्ये एकूण 115 देशांचे आणि आंतरराष्ट्रीय संस्थांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते। यामध्ये भारतीय सहभाग काय आहे? तर भारतीय तटरक्षक दलाचे महासंचालक परमेश शिवमणी यांच्या नेतृत्वाखाली 2 सदस्यीय प्रतिनिधी मंडळ सहभागी झाले होते। त्यांनी गार्डियन्स अगेन्स्ट दी ब्लेज ICG's प्रॅक्टिकल रिस्पॉन्स टू फायर एमर्जन्सीज या विषयावर व्याख्यान दिले। आजचा आपला चौथा प्रश्न आहे, अलीकडे कोणत्या ग्रँडमास्टरने सर्वात कमी वयात वर्तमान वर्ल्ड चेस चॅम्पियन डी गुकेश यांना हरवले? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, अभिमन्यू मिश्रा। अभिमन्यू मिश्रा 16 वर्षे 7 महिने वयाचा आहे। त्याने 2025 FIDE ग्रँड स्विस स्पर्धेच्या 5व्या फेरीत वर्तमान वर्ल्ड चॅम्पियन डी गुकेश यांना हरवून इतिहास रचला। त्याने 61 चालांमध्ये विजय मिळवला, ज्यामुळे
त्यामुळे तो क्लासिकल चेसमध्ये वर्ल्ड चॅम्पियनला हरवणारा सर्वात कमी वयाचा खेळाडू ठरलेला आहे. आजचा 5वा प्रश्न आहे, हिंदी दिवस भारतात दरवर्षी कधी साजरा केला जातो? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 14 सप्टेंबर. 14 सप्टेंबर या दिवशी भारतात हिंदी दिवस हा साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागे काय उद्देश आहे? तर हिंदी भाषेच्या सांस्कृतिक महत्त्वाचा गौरव आणि राष्ट्रीय एकतेला चालना देणे असा या दिवसाचा उद्देश आहे. 14 सप्टेंबर 1949 रोजी भारतीय संविधान सभेने हिंदी भाषेला भारताच्या अधिकृत भाषेचा दर्जा दिला. 1953 मध्ये पहिला हिंदी दिवस साजरा करण्यात आला होता. बियोहार राजेंद्र सिम्हा यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस साजरा केला जातो. पुढचा प्रश्न, 8वे भारतीय आंतरराष्ट्रीय चहा संमेलन म्हणजेच IITC 2025 कोठे आयोजित केले जाणार आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक A, कोची, केरळ येथे. कार्यक्रमाचे नाव आहे 8वे इंडिया इंटरनॅशनल टी कॉन्व्हेन्शन 2025. स्थळ आहे कोची, केरळ, ग्रँड हयात कोची बोलगाटी आणि या कार्यक्रमाची तारीख आहे 18 ते 20 सप्टेंबर 2025. आता याचे काय उद्देश आहेत? तर जागतिक चहा उत्पादक, व्यापारी, तज्ज्ञ आणि निर्णयकर्त्यांना एकत्र आणणे, तसेच व्यवसाय सत्रे, नेटवर्किंग आणि जागतिक चहा उद्योगावर चर्चा आयोजित करणे असे या कार्यक्रमाचे मुख्य उद्दिष्ट आहे. आजचा 7वा प्रश्न, अलीकडे कोणत्या देशातील धावपटू एरियॉन नायटन यांना डोपिंग नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल 4 वर्षाची बंदी घालण्यात आली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे B, अमेरिका. एरियॉन नायटन हे अमेरिका येथील आंतरराष्ट्रीय धावपटू आहेत. त्यांच्यावर डोपिंग नियमांचे उल्लंघन केल्यामुळे 4 वर्षाची बंदी घालण्यात आली. ही कारवाई वर्ल्ड अँटी ड्रॉपिंग एजन्सी म्हणजेच WADA आणि संबंधित अमेरिकन क्रीडा प्राधिकरणांनी केलेली आहे. या बंदीमागे नेमकं काय कारण आहे? तर त्यांनी प्रतिबंधित औषधांचा वापर केला होता. त्यांच्या शरीरात ट्रेनबोलॉन नावाच्या प्रतिबंधित ॲनाबॉलिक स्टिरॉइडचे अंश आढळले. नियमित तपासणी दरम्यान त्यांची डोपिंग चाचणी पॉझिटिव्ह आली. वर्ल्ड अँटी ड्रॉपिंग एजन्सीच्या यादीत ट्रेनबोलॉन हे बॅन केलेले औषध आहे. हे औषध स्नायूंची ताकद आणि वेग वाढवण्यासाठी वापरले जाते. प्रश्न 8वा, जोनास गाहर स्टोर अलीकडे कोणत्या देशाचे पंतप्रधान म्हणून नियुक्त झालेले आहेत? प्रश्न पुन्हा एकदा ऐका. जोनास गाहर स्टोर अलीकडे कोणत्या देशाचे पंतप्रधान म्हणून नियुक्त झाले आहेत? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C, म्हणजेच नॉर्वे. जोनास गाहर स्टोर हे नॉर्वे देशाचे राजकारणी आहेत. ते नॉर्वेचे विद्यमान पंतप्रधान म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी 2021 मध्ये पंतप्रधान पदाची शपथ घेतली होती आणि सध्या तेच कार्यरत आहे. ते लेबर पार्टी या पक्षाचे नेते आहेत. अलीकडेच त्यांनी पुन्हा पंतप्रधान पदाची जबाबदारी स्वीकारली आहे. आजचा आपला 9वा प्रश्न आहे, समुद्र प्रदक्षिणा या सागरी मोहिमेचा शुभारंभ संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी कोणत्या दिवशी केला? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 11 सप्टेंबर 2025. 11 सप्टेंबर 2025 या दिवशी राजनाथ सिंग यांनी समुद्र प्रदक्षिणा या सागरी मोहिमेचा शुभारंभ केलेला आहे. राजनाथ सिंग हे भारतीय राजकारणी आहेत. ते 2019 पासून भारताचे संरक्षण मंत्री म्हणून कार्यरत आहेत. ते भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते आहेत. त्यांनी यापूर्वी भारताचे गृहमंत्री म्हणून सुद्धा काम पाहिले आहे. ते उत्तर प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री म्हणूनही कार्यरत राहिलेले होते. समुद्र प्रदक्षिणा हा एक महत्त्वाकांक्षी सागरी उपक्रम आहे. याचा उद्देश म्हणजे भारताच्या सागरी क्षेत्रात राष्ट्रीय सुरक्षा, सागरी वारसा आणि समुद्री जाणीव वाढवणे असा आहे. राजनाथ सिंग यांनी 11 सप्टेंबर 2025 रोजी या उपक्रमाचा औपचारिक शुभारंभ केला. या मोहिमेत भारताच्या संपूर्ण सागरी किनारपट्टीला प्रदक्षिणा घालण्यात येणार आहे. आणि आजचा आपला शेवटचा प्रश्न आहे, भारतातील पहिला सूर्योदय महोत्सव कोणत्या राज्यात आयोजित केला जाणार आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C, अरुणाचल प्रदेश. हा महोत्सव अरुणाचल प्रदेश या राज्यात आयोजित केला जाणार आहे. भारतात सर्वात आधी सूर्योदय याच राज्यात होतो. या महोत्सवाचा उद्देश अरुणाचल प्रदेशातील पर्यटन आणि सांस्कृतिक वारसा यांना प्रोत्साहन देणे आहे. स्थानिक परंपरा,
नृत्य, संगीत आणि हस्तकला यांचे प्रदर्शन या महोत्सवात केले जाईल. हा उपक्रम उत्तर पूर्व भारतातील सांस्कृतिक ओळख दृढ करण्यासाठी सुद्धा महत्त्वाचा ठरेल. चला तर मग अरुणाचल प्रदेशबद्दल आणखी थोडी माहिती जाणून घेऊया. अरुणाचल प्रदेश हे भारताच्या ईशान्य भागात स्थित एक राज्य आहे, ज्याला लँड ऑफ द रायझिंग सन म्हणजेच उगवत्या सूर्याची भूमी असे म्हटले जाते. हे राज्य आपल्या नैसर्गिक सौंदर्य, दाट अरण्ये, हिमाच्छादित पर्वतरांगा आणि विविध आदिवासी संस्कृतींसाठी प्रसिद्ध आहे. हे भारत व चीन यांच्या दरम्यानच्या संवेदनशील सीमावर्ती भागात स्थित आहे. याची राजधानी आहे इटानगर. प्रसिद्ध पर्यटन स्थळे आहेत तवांग मठ, झिरो दरी, नमदाफा राष्ट्रीय उद्यान आणि सीमा जोडणारे देश व राज्ये आहेत भूतान, चीन, म्यानमार आणि भारताची राज्ये आहेत आसाम व नागालँड. तर हे होते आजच्या दिवसाचे टॉप 10 महत्त्वाचे प्रश्न. आणि आता बघूया तुमच्यासाठीचा खास प्रश्न, ज्याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. तर आजचा आपला खास प्रश्न आहे, अलीकडे कोणत्या देशाने फ्लॅमिंगो नावाच्या लांब पल्ल्याचा क्रूझ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली आहे? या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आपले आजचे महत्त्वाचे प्रश्न. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.